नगरसेवक हा स्थानिक असला पाहिजे. लोकांनी जेव्हा जेव्हा संपर्क करतील नागरिक तेव्हा तो अवेलेबल असला पाहिजे. ॲटिट्यूड नसला पाहिजे त्याला. ह्या गोष्टी त्यांच्याकडे भरभरून आहेत. त्यामुळे लोक थोडी नाराज झालेली. भाजपच्या नगरसेवक यांच्याकडून काय कामं अशीची व्हायला हवी होती पण ती झालीच नाही. त्यांनी काय कामं केली ते विचारलं असतं बरं आलं असतं. तर तुम्ही एवढी वर्ष प्रशासनामध्ये आहात, तुमची सत्ता आहे, तुमचे वडील नगरसेवक, तुम्ही नगरसेवक, तुम्ही काय केलं तर तुम्ही सहज निवडून यायला पाहिजे ना ह्यावेळेला. तर तुम्ही आता घाबरलेलं दिसतात आम्हाला. आम्ही मराठी ह्यांना बोलतो की जे महाराष्ट्रात राहतात बॉर्न अँड बॉर्न इकडचे, आम्ही मराठी म्हणून संबोधतो. म्हणजे कुठल्याही जाती धर्माची असो, कुठल्याही भाषिक असो, गुजराती असो, उत्तर भारतीय असो, दक्षिण भारतीय असो, मुसलमान असो, त्यांना आम्ही मराठी म्हणून बोलतो. नमस्कार, मी देवयानी मोरे. विस्टा न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबईमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी जोर धरू लागली आहे आणि यावेळी निवडणुकीचे चित्र आणि थोडीशी भावना वेगळी आहे. कारण की दोन्ही ठाकरे बंधू आणि शरदचंद्र पवार यांचा पक्ष एकत्र येत निवडणूक लढवत आहे आणि यांचाच एक लढवय्या मनसेचे गोरेगाव विभागाध्यक्ष श्री वीरेंद्र जाधव सर आपल्यासोबत आहेत. ते सुद्धा गोरेगावमधील 58 वॉर्डमधून निवडणूक लढवत आहेत आणि या 58 वॉर्ड संदर्भात तसेच गोरेगावमधील अनेक समस्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. चला सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे विस्टा न्यूज मराठीमध्ये. तुमचा प्रचार हा अगदी दणक्यात सुरू आहे, तर या प्रचारादरम्यान तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतोय, काय शेअर करायला आवडेल आमच्यासोबत? प्रचार तर खूप चांगला सुरू आहे. लोकांचा रिस्पॉन्स पुष्कळ चांगला आहे. लोकांचा रिस्पॉन्स आहे आणि आम्हाला वाटतं की आमचा विजय नक्कीच पक्का आहे यावेळेला. असं लोकांकडून वेगळं काय तुमच्यामध्ये येतं? असं आम्ही प्रचार करताना डोर टू डोर प्रचार करतो, तर बरेच ठिकाणी असं ऐकण्यात आलं की नगरसेवक आम्ही बघितलेच नाहीत, लोक नगरसेवक आमच्याकडे येतच नाही आहेत, आमची कामं करतच नाही आहेत, असं ऐकायला काय ठिकाणी आम्हाला मिळत आहे. तर मला असं विचारायचं आहे की जे नगरसेवक होते ते भाजपचे होते याच्या आधी, तर ते भाजपच्या नगरसेवक यांच्याकडून काय कामं अशीची व्हायला हवी होती पण ती झालीच नाही. त्यांनी काय कामं केली ते विचारलं असतं तर बरं आलं असतं. पण ठीक आहे, असं ते एक मोतीलाल नगरचा एक मोठा भूखंड आहे आमचा. म्हणजे त्या ठिकाणी 2,500 घर आहेत. तो भूखंड अदानीला देण्यात आला, पण त्या स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता तो देण्यात आलेला आहे. आमचं एवढंच म्हणणं होतं की तो अदानीला तुम्ही दिला आहे, पण स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्या, त्यांच्या काहीतरी ओपिनियन्स असतील, त्यांच्या काहीतरी व्ह्यू असतील, तुम्ही मतं त्यांची जाणून घ्या, त्यांना कसं आपलं नगर पाहिजे. ह्या गोष्टी त्यांनी काय सांगितलंच नाही. आणि त्यांना विचारायला जर गेलो आपण नगरसेवकांना किंवा आमदारांना, तर ते त्या गोष्टीवर काय बोलतच नाही. अदानी हा विषय बोललं की ते उत्तरं देत नाही समोर, की हा बोलतात की आम्हाला वरतून आदेश आहे, काय बोलायचं नाही म्हणून. तर स्थानिक नागरिकांचे हाल होतात ना. स्थानिक नागरिक तुम्हाला मतदान करतात, तुमच्यावरती विश्वास ठेवतात, तुमच्या वेळेला धावून येतात, आणखी जर वेळ आल्यावर तो आमच्या घराचा प्रश्न असला तुम्ही शांत बसता, चुकीची गोष्ट आहे नाही. त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी स्वच्छतेचा विषय आहे. राम मंदिरा परिसर आहे, तिकडे MMLDचा भाग आहे, तिकडे स्वच्छता नाहीच आहे, करतच नाही आहे लोक. कारण का आम्हाला मतदान तिकडून कमी होतो म्हणून. अरे असं थोडी होतं. नगरसेवक होता, तुम्ही नगराचा विकास केला पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे त्या ठिकाणी. तरी काहीच होत नाही त्या ठिकाणी. म्हणजे काही ठिकाणी पाणी भरलं जातं. मोतीलाल नगर काही सकल प्रभाग आहे, तिकडे पाणी भरतात, पण दुर्लक्ष सर्वीकडे. मला असा एक पुढचा प्रश्न विचारायला आवडेल की समजा तुम्ही निवडून आलात परंतु सत्ता तुमची आली नाही, तरी सुद्धा तुम्ही गोरेगावच्या जनतेसाठी रस्त्यावर उतरून लढाल? नक्कीच ना. आताही आम्ही सत्तेत नसताना फक्त शिवसेना आणि मनसे असे पक्ष की रस्त्यावर बसूनच लढतात. त्यांची सत्ता रस्त्यावरच आहे. म्हणजे फेरीवाल्याचा प्रश्न असो की कोणताही प्रश्न असो, आम्ही रस्त्यावर नागरिकांसाठी काम करतोच की. तर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही गेले अनेक वर्ष मनसे सोबत निष्ठावंत आहात, तर ही निष्ठा तुमची जी आहे ती शब्दामध्ये कशी व्यक्त कराल? निष्ठा म्हणजे आम्ही शिवसेनेचा गटप्रमुख होतो कॉलेजमध्ये असताना. माझे वडील शिवसेनेचे उपशाखा प्रमुख होते. त्यांचं काम बघून त्यांच्यावर मी काम करत होतो. आणि सन्माननीय बाळासाहेब होते. बाळासाहेबांचे तेव्हा लहान होतो, TV त्यांचे भाषण ऐकायचं, मला आकर्षण वाढलं आणि मग वडिलांमुळे काम करायला लागलो. मग शिवसेनेचा गटप्रमुख होतो मी. भारतीय विद्यार्थी सेनेचा उपविभाग प्रमुख होतो. विद्यार्थी चळवळीत मी काम केलं. नंतर मग साहेबांनी मनसे हा पक्ष स्थापन केला, त्यापासून मनसेमध्ये आहे. आणि साहेबांबरोबर मी प्रामाणिक आहे. मला जेव्हा मी उभरतं वय होतं आमचं नाव, आम्ही 21-22 होतो, तर राजसाहेब कसे यंग होते. त्यांचे भाषणं होती बाळासाहेबांनंतर, तेच आम्हाला एक नेतृत्व असं वाटतं की ते काहीतरी करू शकतात महाराष्ट्रासाठी.
त्यामुळे ते आकर्षण आमचं वाढलं त्यांच्याकडे आणि त्यांच्यासोबत आतापर्यंत आहोत आणि ह्या पुढे राहणार. म्हणजे तुम्हाला निष्ठेचं फळ तुम्हाला दरवेळी पक्षाने दिलेलं असं तुम्हाला वाटतंय? जो काही आहे तो आई वडिलांनी जन्म दिला आणि हाव दिला, पण साहेबांनी जो मान सन्मान दिलेला आहे तो साहेबांनी दिला. त्यामुळे आयुष्यभर साहेबांसोबतच राहणार आणि साहेबांनी भरपूर काय दिलेलं आहे मला. ही माझी 5वी निवडणूक असेल. अच्छा, चांगलं आहे. 2 वेळा महानगरपालिका, 2 वेळा विधानसभा आणि पुन्हा तरी महानगरपालिका मिळाली मला. म्हणजे पक्षाने तुमच्या निष्ठेच्या तुम्हाला पुरेपूर दखल घेतलेली आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये राजसाहेब असो, उद्धव साहेब असो किंवा अमित साहेब ठाकरे असो, यांच्याकडून तुम्हाला काही वेगळं मार्गदर्शन किंवा काही बोलणं झालं का? त्याची साहेब 3-4 साहेब येऊन गेले, अमित साहेब येऊन गेले. त्यांनी एवढं बोललं की लढायचं तर जिंकण्यासाठीच. आता हा मराठी माणसांची असलेली शेवटची लढाई आहे. तर ह्यावेळी ही फक्त आणि फक्त जिंकण्यासाठीच लढायचं आहे आपल्याला. काही असो, साम दाम दंड काही वापरा, पण निवडणूक जिंकायची आपल्याला. जर त्यांनी त्याचं कार्यकर्त्यांनाही सांगितलं की काही असो, हा उमेदवार जिंकून आलाच पाहिजे. त्याप्रमाणे सर्वच कामाला लागलेले आहेत आणि सर्व एकत्र आपण काम करतात. शिवसेनेचं काय मनसेचं एकत्र काम करतात. जे वेगळ्या पक्षात म्हणजे तुमच्या विरोधी पक्षामध्ये जी गटबाजी आहे किंवा अंतर्गत नाराजी आहे याचा फायदा तुम्हाला कुठेतरी होईल असं वाटतंय? विरोधी पक्षामध्ये काय चालले ठीक आहे, असो, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आम्हाला आमच्या कामावरती विश्वास आहे. आम्ही जी कामं केलेली आहेत त्यावरती आम्हाला आणि मराठी माणसांवर विश्वास आहे. ते आम्हाला मतदान करतील, आम्ही नक्की निवडून येऊ. तर मला असं एक विचारायचं आहे की तुमचे जे आत्ताचे माजी नगरसेवक होते या वॉर्डमधले, त्यांच्याकडून म्हणजे प्रश्न झाला या पुन्हा एकदा मी विचारते की त्यांच्याकडून तुम्ही बोललात की अशी कुठली कामं आहेत ती त्यांनी केलीच, म्हणजे कोणती केलीत ती सांगा. तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडून अजून कोणती कामं व्हायला पाहिजे होती? लोकांचा त्यांच्याप्रती असलेला आक्रोश आज तुमच्याकडे फायद्याचा ठरेल का? किंवा तुम्ही त्यासाठी कशा प्रकारे जी आता काम चालू आहे? नगरसेवक म्हणजे कसा म्हणजे ना, तुम्हाला एक बोलू ना, ठीक आहे, देशाची निवडणूक नाही आहे की राज्याची नाही. नगरसेवक हा स्थानिक असला पाहिजे. तो त्या मूळ जे हे समस्या असतात त्याची निगडीत असला पाहिजे आणि लोकांनी जेव्हा जेव्हा संपर्क करतील नागरिक तेव्हा तो अवेलेबल असला पाहिजे. ॲटिट्यूड नसला पाहिजे त्याला. ह्या गोष्टी त्यांच्याकडे भरभरून आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे लोक थोडी नाराज झालेली आहेत त्यांच्याबद्दल. आणि कामं बघायला गेले तर स्वच्छता, मी तुम्हाला बोललो, स्वच्छता तर राम मंदिर पर्यंत तुम्ही स्वतःहून एकदा बघा तो परिसर. मी आता प्रचार करताना मला दिसतंय पूर्ण अस्वच्छता, पूर्ण गंदगी, दुर्गंध पसरलेला त्या ठिकाणी, पण ते लक्षात नाही त्यांचं. तर मोतीनगर परिसराकडे काहीतरी पाणी भरतो सकल आहे त्या ठिकाणी, म्हणजे गटर साफ आणि या गोष्टी होणायला पाहिजे. ते काही प्रमाणात होत नाहीत. त्यामुळे या गोष्टी नागरिकांना त्या गोष्टीचा त्रास होतो ना. तर तुम्ही एवढी वर्ष प्रशासनामध्ये आहात, तुमची सत्ता आहे, तुमचे वडील नगरसेवक, तुम्ही नगरसेवक होते, तुम्ही काय केलं? मी तुम्ही सहज निवडून यायला पाहिजे ना ह्या वेळेला. तर की बाबा आम्ही एवढं काम केलेलं आहे, मला प्रचार करायची गरज नाही, मी थोडाच प्रचार करीन आणि मी निवडून येईन. पण तुम्ही आता घाबरलेलं दिसतात आम्हाला आणि तुम्ही इथे पळतात. आमच्याच कार्यकर्त्यांना तुम्ही फोन करतात की आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा. म्हणजे तुम्ही नक्कीच घाबरलेलात. तुम्हाला तुमच्यावरती कामावरती विश्वास पाहिजे होता की बा मी निवडून येणार म्हणून. पण तुम्ही सगळं केलेलंच नाही. फक्त एकच काम केलं, जाती पाहिजे राजकारण केलेलं आहे त्यांनी. ही जात ती जात आणि आपलं काम केलेलं आहे. त्यामुळे लोकांना या गोष्टीचा त्रास होतो ना. म्हणजे त्यांनी न केलेल्या कामाच्या आणि तुम्ही केलेल्या कामाच्या पाठीवर तुम्ही नक्कीच निवडून आला अशी तुम्हाला 100% विश्वास आहे? 101% आम्हाला विश्वास आहे की आम्ही आमच्या कामावरती मराठी माणसांच्या विश्वासावर आम्ही नक्कीच निवडून येऊ. आणि सन्मान राजसाहेबांचे विचार आणि आता उद्धव साहेबांची आम्ही शिवसेना मनसे युती झालेली आहे. त्यामुळे नक्कीच लोकांनी याचा विचार केलेला, अभि नाही तो कभी नाही. आणि हे अति होत चाललेलं आहे. म्हणजे कसं आहे, आता अदानीसारखा प्रकल्प, तुम्ही काल राजसाहेबांचं भाषण ऐकलं आता तर बघितलं असेल की म्हणजे पूर्वी तर मुंबईत 1-2 प्रकल्प असेल, महाराष्ट्रामध्ये 10-12 प्रकल्प, आज 100 प्रकल्प आलेले आहेत त्यांचे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी अदानी, डेव्हलपमेंट अदानी, सिमेंट अदानी, पाईप्स अदानी, मग सर्व ठिकाणी अदानीच आहे. उद्या लाईट गेली तर मी करणार काय? अदानीने हातवरती केले तर काही असू शकतो ना असं. मग सर्वच तुम्ही अदानीला दिलं तर इतर पण तर विकासक आहेत ना, त्यांचं काय? एकमेव अदानी आहे का या देशामध्ये? मग गोरेगावमध्ये जे आता अदानी आलेत त्यांचा पाठपुरावा तुम्ही कसं कराल? प्रथम तर त्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्यांना घेऊन आम्ही त्यांच्याकडे जाणार की आमचे हे प्रश्न आहेत, त्याचं तुम्ही उत्तर देऊन कसं डेव्हलपमेंट तुम्ही करणार या संदर्भात आम्हाला पूर्ण माहिती द्या. मग आम्ही विचार करू. आमची प्रथम मागणी की आम्हाला जास्त क्षेत्रफळ द्या. जे तुम्ही देणार आहात आमच्या माहितीप्रमाणे 1500 की 1600 का देणार आहेत. आमची मागणी अति जास्तीची आहे की आम्ही एवढे वर्ष तुमचा परिसर सांभाळलेला आहे, तर त्यावेळेस आम्हाला घराबदली घर द्या. आम्हाला जो क्षेत्रफळ जास्ती द्या आम्हाला, एवढी आमची मागणी. ती आम्हाला मिळाली तर आम्हाला काय चालून जाईल. त्या
आता आपण तुमच्या वॉर्डशी निगडीत एक प्रश्न विचारूया की तुम्ही समजा नगरसेवक झालात तर तुम्ही पहिल्या 6 महिन्यामध्ये अशी कोणती कामं आहेत ती प्रामुख्याने झालीच पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा पूर्ण करणार आणि करूनच घेणार? नाही, काही ठिकाणी आता राम मंदिर परिसर आहे त्या ठिकाणी बरेचसे पार्किंग आहे, वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणी. कोणी येऊन कुठे गाड्या लावून जातं. ती पहिले तिकडचं ते व्यवस्थित करून घ्यायचं. जी लिंकच्या समोरची गोष्ट आहे. त्या ठिकाणी जी लिंक एक बिल्डिंग आहे, सोसायटी आहे, मोठी सोसायटी. त्या ठिकाणी पार्किंगची समोरच्या रस्त्यावरती पार्किंग होती, त्यामुळे त्यांना फार त्रास होतो. त्या पार्किंगच्या आड लोक काय म्हणजे कपल्स उभे असतात म्हणा, काही गोष्टी चालत असतात म्हणा, ते सर्व त्यांना बंद करून पाहिजेत. ते आम्ही करून देऊ. शिवाय हॉकर्सचा प्रश्न आहे राम मंदिर स्टेशनकडे, तोही आम्ही म्हणजे लोकांना त्या गोष्टी त्रास होतो, त्या गोष्टी आम्ही नक्कीच पहिल्या अगोदर करूया 6 महिन्यामध्ये. पाण्याचा प्रश्न, काही ठिकाणी पाणी पूर्ण 24 तास मिळत नाही. पाण्याची स्वच्छ म्हणजे काय बोललं ते शॉर्टेज आहे पाण्याचं. ते मूळ जे प्रश्न आहेत ते मग प्रथम घेऊन ते सॉल्व्ह करून देऊ त्यांना. पुढचा प्रश्न आहे की गोरेगाव मधील म्हणजे आता तुम्ही विभाग अध्यक्ष असल्याने असं असणार आहे की पूर्ण गोरेगावचंच लक्ष तुमच्याकडे असणार आहे. तर तुम्ही जे काम तुमच्या वॉर्डमध्ये कराल 58 वॉर्डमध्ये, तर 5 वर्षांनी जे नागरिक आहेत गोरेगावमधील असे म्हणू शकतील का हा वीरेंद्र जाधव हे निवडून आले पण यांनी जनतेसाठी नक्कीच काहीतरी केलं? नक्कीच. म्हणजे मी एक नगरसेवक जरी झालो पण पक्षाचा मोठा पदाधिकारी, विभाग अध्यक्ष आहे, गोरेगावचे प्रमुख असल्याकारणे मला माझा वॉर्ड तर असणारच आहे, त्यामुळे गोरेगावही असणार. त्यामुळे गोरेगावची जी समस्या आहेत त्या आम्ही नक्कीच तळीला लावू. काय ते समस्या आहेत, हॉकर्सचे आहेत म्हणा, पार्किंगचे आहेत, रिक्षाचे रिक्षा मिळत नाही नागरिकांना, पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, वाहतूक कोंडी, या सर्व गोष्टी नक्कीच आम्ही समस्या ते सॉल्व्ह करू. पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या वॉर्डमध्ये इतर भाषिकी म्हणजे मराठी तर आहेतच, परत इतर भाषिकांचा टक्का देखील मोठ्या प्रमाणात आहे. तर तुम्हाला असा विश्वास वाटतोय का की ती लोक तुम्हाला नक्कीच 100% मतदान करणार आणि त्यासाठी तुम्ही काय करत आहात? मुळात आम्ही जातीपातीवर काम करत नाही. जातीपातीवरती सर्व धर्म समभाव. आम्ही मराठी जे बोलतो ना, म्हणजे हे बरेच प्रेसवाले जे लोक आहेत त्या ह्याचा अर्थ उलटं घेतात. आम्ही मराठी ह्यांना बोलतो की जे महाराष्ट्रात राहतात, बॉर्न अँड बॉट इकडे, आम्ही मराठी म्हणून संबोधतो. म्हणजे कुठल्याही जाती धर्माची असो, कुठल्याही भाषिक असो, गुजराती असो, उत्तर भारतीय असो, दक्षिण भारतीय असो, मुसलमान असो, त्यांना आम्ही मराठी म्हणून बोलतो. तुम्ही गुजरातमध्ये गेल्यावर तिकडच्या लोकांना गुजराती म्हणून बोलतो ना, त्याचप्रमाणे आम्ही मुंबईत राहणाऱ्या महाराष्ट्राला राहणाऱ्या लोकांना आम्ही मराठी म्हणून बोलतो. जे लोक इकडचे आहेत त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच सर्व गोष्टी करू. म्हणजे असा की आमच्या मनात दुभाजन असेल की हा बाबा ह्या भाषेचं आम्ही जे काम करणार नाही, जे करायचे नक्कीच आम्ही करणार. ह्या गोष्टीत तुम्ही म्हणजे विश्वास ठेवा आमच्यावरती. आम्ही सर्वांसाठी सर्व गोष्टी करणार, म्हणजे कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याचं काम आहे ते नक्कीच आम्ही करून देणार. आता तुमच्यासोबत इतर भाषेतील किंवा तुमच्या वॉर्डमध्ये इतर भाषेतील किती पदाधिकारी? मध्ये तर आमच्या पक्षामध्ये आमचे पदाधिकारी आहेत, गुजराती आहेत, मुसलमान आहेत, दक्षिण भारतीय आहे, उत्तर भारतीय आहे, सर्वच पदाधिकारी आहेत आमचे. म्हणजे मोठ्या पदावरती आहेत. असं नाही की नुसतं मराठीच आहेत म्हणून ते लोक म्हणून एकत्रपणे काम करतोच आहे ना. त्यामुळे असं आमच्याकडे काहीच नाही आहे की बाबा फक्त मराठी लोकांचंच काम करायचं, असं काही नाही. आम्ही सर्वांचंच कामं करणार. ह्या मागे करतो आणि पुढे करत राहणार म्हटलं. म्हणजे तुम्हाला विश्वास आहे की तुमच्या कामावर विश्वास ठेवून नक्कीच इतर भाषेत लोक सुद्धा तुम्हाला मतदान करणार? अगोदरही करतो आणि ह्या पुढे ते आम्हाला करतीलच, कारण आम्ही त्यांच्याबरोबर होतो आणि ह्या पुढेही राहणार. पुढचा प्रश्न माझा असा आहे की गोरेगावमधील जो मराठी माणूस आहे तो हळूहळू बाजूला पडतोय, तर त्या मराठी माणसाला तुम्ही गोरेगावमध्ये थांबवून ठेवण्यासाठी किंवा प्रवाहामध्ये आणण्यासाठी तुम्ही काय कराल? कसं आहे ना, मराठी माणूस हा हळूहळू अख्ख्या मुंबईतून कमी 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 होत चालले. पहिले ते मुख्य मुंबईतून ते मग ते मध्य मुंबईवर, मुंबईचं उत्तर मुंबईवर आले, उत्तर मुंबईचं मागे होत चालले. पण असं काय नाही की म्हणजे कसं असतं ह्या गोष्टी, फॅमिली आपली वाढली तर आपण डिवाईड होते. मग एक भाऊ लांब राहतो, एक भाऊ जवळ, कोण डोंबिवली राहतात, कोण इथे राहतात. त्या गोष्टी परवडणाऱ्या पण असतात. पण आम्ही जास्तीत जास्त असा प्रयत्न करू मराठी माणसं जी इकडची ते इकडेच राहतील. ह्याकडे जे काय सहकार्य त्यांना करता येईल ते आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी करू की मराठी माणसं जी इकडची ते इकडेच राहतील. एक जाता जाता शेवटचा प्रश्न असा असेल की तुम्ही तुमच्या वॉर्डमधील 58 वॉर्डमधील जनतेला काय आवाहन कराल या निवडणुकीसाठी? मी जनतेला एकच आवाहन करीन की मी आता शिवसेना मनसे युतीचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी अधिकृत उमेदवार आहे. थोडं एक संधी द्या आम्हाला. एवढी वर्ष तुम्ही BJPचे नगरसेवक त्यांना संधी दिलेली आहेत, एक संधी शिवसेना मनसे युतीच्या उमेदवाराला द्या आणि बघा आम्ही काय करतो तुमच्यासाठी. ती पुन्हा 5 वर्ष निवडणुका आहेत ना, गेली 25 वर्षांनी काढलेली आहेत ना. तर आम्ही जर काम नाही केलं तर पुढल्या 5 वर्षात तुम्ही आम्हाला निवडून नका देऊ, पण ह्या वेळेला आम्हाला तुम्ही निवडून द्या आणि बघा आम्ही कसं कामं करतो ते. नक्कीच तुम्हाला अभिप्राय आहे
की तसं आम्ही काम करून तुम्हाला दाखवू. त्यामुळे एक संधी ह्या शिवसेना मनसे युतीचे उमेदवार मी आहे, तर वीरेंद्र विजय जाधव म्हणून 1 नंबर पर्यंत आपण मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या ही मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद सर. तुम्हाला तुमच्या या कामांच्या जोरावर आणि तुमचा हा जो आत्मविश्वास आहे आणि लोकांची मदत करण्याची जी भावना आहे ती भावना क्वचितच हल्ली लोकांमध्ये असते आणि याच भावनेमुळे आणि याच विश्वासाने तुम्ही नक्कीच निवडून याल अशी आशा व्यक्त करते आणि इथे थांबते. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.